कुपोषणाविरुद्धचा लढा ही सरकार, कॉर्पोरेट्स, समुदाय आणि प्रत्येक व्यक्तीने आपली सामूहिक राष्ट्रीय जबाबदारी म्हणून लढली पाहिजे, असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलंय। नवी दिल्ली इथे राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळाच्या वतीने पोषण या विषयावर आयोजित CSR परिषदेमध्ये ते बोलत होते। कुपोषण निर्मूलन हे विकसित भारताच्या उभारणीसाठी आणि देशाचं दीर्घकालीन सामाजिक तसंच आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं। कंपन्यांनी आपल्या निव्वळ नफ्याच्या 2% इतकी रक्कम कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांवर खर्च करणं कायद्याने अनिवार्य आहे। मात्र याकडे कोणतेही बंधन किंवा मर्यादा म्हणून नव्हे तर किमान मर्यादा म्हणून पाहिलं गेलं पाहिजे, असं गोयल म्हणाले। CSR कडे ओझे म्हणून पाहता कामा नये, त्याउलट ही समाजासाठी अर्थपूर्ण योगदान देण्याची एक मोलाची संधी आहे, ही बाब त्यांनी नमूद केली। उद्योग व्यवसायांनाही समाजावर प्रभाव टाकणाऱ्या विशेषतः कुपोषणासारख्या समस्या सोडवण्याच्या प्रक्रियेत जोडून घेण्याच्या दृष्टीने CSR एक अनमोल संधी उपलब्ध करून देत असल्याचं त्यांनी सांगितलं।